पुढची बातमी मुंबईमधल्या संयुक्त महाराष्ट्र दालनाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। अनेक दिवसांपासून विविध संघटना याबाबत आवाज उठवतात, मात्र महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला देखील दालनाची परिस्थिती जैसे थीच आहे। महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या हुतात्म्यांची आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी संयुक्त महाराष्ट्र दालन उभारण्यात आलं। मात्र या दालनाची असलेली परिस्थिती महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। त्यामुळे आता तरी सत्ताधारी याकडे लक्ष देतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। 1 मे 2026 रोजी आपण आपला 67वा महाराष्ट्र दिन साजरा करतोय। 67 वर्षापूर्वी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि याच्या स्मरणार्थ मुंबईच्या दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये एक संयुक्त महाराष्ट्र दालन हे उभारण्यात आलेलं आहे। मात्र सध्याची या दालनाची अवस्था बघितली तर हे कुठेतरी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्म्य पत्करणाऱ्या या सगळ्या शहीदांचा अपमान होतोय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण अत्यंत दुरावस्था या सगळ्या परिसराची झालेली आहे। ठिकठिकाणी जे पाणी गळण्यास सुरुवात झालेली आहे आणि जे या परिसरात संपूर्ण प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं सिलिंग करण्यात आलेलं आहे। त्याच्या अनेक ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या शीट्स निघालेल्या आहेत। अत्यंत कुठली एखादी ही भग्न वास्तू दिसावी अशा पद्धतीची दुरावस्था या सगळ्या प्रकाराची झाली आहे। मी तुम्हाला काही दृश्य दाखवतोय। आपण बघतोय की सिलिंगवरती पाण्याचे सगळे डाग, काळे डाग या पांढऱ्या यावर वेगवेगळ्या संघटनांद्वारा, वेगवेगळ्या राजकीय पक्षाद्वारा या विरोधात आंदोलनं केली गेली, मात्र त्याचा काहीही उपयोग होतानाचं चित्र आपल्याला दिसत नाही। आणि विशेष म्हणजे आपण आता आपला 67वा महाराष्ट्र दिन साजरा करतोय आणि असं असताना हे जे संयुक्त महाराष्ट्राचं दालन आहे या दालनाची आपण एकूणच परिस्थिती बघतोय। या दालनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या फोटोंमधून संपूर्ण संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा दाखवण्यात आलेला आहे। ज्या लोकांचं बलिदान यामध्ये झालं त्यांच्या नावाची यादी देखील आहे। आता महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम होतील, अनेक भाषणं महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं होतील, मात्र हे सगळं होत असताना खरं महाराष्ट्र दिनासंदर्भात अनेक आठवणी जाग्या केल्या जातील, मात्र एक ज्वलंत इतिहास ज्या संयुक्त महाराष्ट्र दालनाच्या माध्यमातून उभा करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापूर्वी या संयुक्त महाराष्ट्र दालनामध्ये झाला होता, त्याचं नेमकं काय, त्याकडे कधी लक्ष देणार हा एक आता प्रश्न उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।